पावसाळ्यामध्ये शाळेला मिळणाऱ्या सुटीची गंमतच वेगळी होती. श्रावण सोमवारी शाळेला लवकर सुटी व्हायची. मैत्रिणींसवे गप्पागोष्टी करत करत व्हायचा घरापर्यंतचा प्रवास. रस्त्यावर बेलपुड्यांची, फुलापानांची खूप दुकाने लागायची. श्रावणामुळे वर्दळही खूप असायची. सणांची सुरुवात म्हणजे श्रावण. केव्हा केव्हा तर ढगांचा मोठ्याने गडगडाट होत असला तरी शाळा लवकर सुटायची. मोठ्यांना पावसाळ्याचा कंटाळा वाटत असला तरी बालवयाला पावसाची मजाच वाटायची. तेव्हा कौलारू छतांची आमची शाळा असायची. पाऊस सुरू होताच 2-3 ठिकाणी वर्गखोली गळायची. त्यातही उपाययोजना व्हायचीच. हसत खेळत बेंच इकडून तिकडे सरकवायची. पडणाऱ्या पावसाचा आवाज जोरदार वाढला की शिक्षकाचे शिकवणे थांबायचे. विषयाच्या तासिकेचे रूपांतर हस्तकलेच्या तासिकेमध्ये व्हायचे. चित्रकला, हस्तकला आवडीचे विषय. जणू पावसानेच या विषयाला दाद द्यावी. हसत खेळत तासिका रंगायची. श्रावणातल्या हिरवळीबरोबरच विद्यार्थ्यांची चित्रकला रंगायची. हळूच शिक्षकांचा दप्तर पिशवी आवरण्याचा संदेश मिळायचा. पावसामुळे शाळा बहुतेक लवकर सुटणार असा तो संकेतच असायचा. दणदणीत आवाजात शाळेची घंटा वाजायची. विद्यार्थ्यांच्या कानांची मग पर्वणीच व्हायची सुरुवात प्रार्थनेला. पावसाचा जोर धरलेला आवाज आणि प्रार्थनेचा साथ शाळेच्या वातावरणात घुमायचा. पावसाळा आणि मुलांचा हा असाच मेळ जमायचा. गंमत पावसाळा आणि शाळेची, श्रावण पर्वणी आनंदाची. सर आठवणींची, गोष्ट दृश्याकडून अदृश्याची.